गौरीपूजनाच्या दिवशी कोकणातल्या काही भागांमध्ये मांसाहाराची प्रथा दिसून येते। घरात तयार केलेला मांसाहार नैवेद्य म्हणून देखील दाखवला जातो। कोकणातल्या काही भागांमध्ये पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही जपली जाते। गौरी आगमनानंतर कोकणामध्ये महिला वर्गात एक वेगळाच उत्साह दिसून येतो। 2 दिवस महिलांचे विविध खेळ देखील रंगतात। दरम्यान मांसाहार करण्याची आणि मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची ही नेमकी प्रथा काय आहे त्या संदर्भात अधिक जाणून घेतलंय अमोल मोरे यांनी। कोकणात गौरी पूजनाच्या अर्थात स्थानिक भाषेत काही वेळा त्याला गौरी ओवसणं असं देखील म्हणतात। या दिवशी काही भागांमध्ये कोकणातल्या अर्थात सर्वच भागांमध्ये नाही पण काही भागांमध्ये मांसाहार केला जातो आणि तो नैवेद्य दाखवण्याची प्रथा आपल्याला दिसून येते। आता जर आपण बघितलं तर हा मांसाहाराचा नैवेद्य आहे। चिकन वडे असतील किंवा मटण या ठिकाणी प्रत्येक घरात केलं गेलेलं आहे काही भागांमध्ये आणि ते आता इथं नैवेद्याच्या रूपानं दाखवलं गेलेलं आहे। अर्थात ही प्रथा परंपरा काय आहे, हा मांसाहार नेमका कुणाला दाखवला जातो? काका ही प्रथा काय आहे, कुणाला दाखवतात हा मांसाहार? प्रथा ही अशी आहे की आमच्या पारंपरिक चाललेली ज्या गौऱ्या होसतात, गौरी जी माहेरला जाते तर माहेरून जो परत तिच्या संघात अंगरक्षक असतात घेऊन येतात आणि त्यांना निवेद्य म्हणून हा गणपतीला आम्ही भाजी किंवा वडे किंवा ते श्रीखंड असं दाखवला जातो। पण जो गौरी संघात अंगरक्षक असतो त्यांना एक मांसाहाराचा म्हणून एक चिकन किंवा मटण हा बाहेर दाखवला जातो। आमचा पारंपरिक आहे नक्की। तर ही प्रथा आहे अर्थात म्हणजे हा ज्या वेळेला नैवेद्य दाखवला त्याच्या पूर्वी काही वेळ गौरी आणि गणपतीला गोडाचा नैवेद्य अर्थात शाकाहारी जेवण किंवा शाकाहारी नैवेद्य दाखवला गेला आणि त्यानंतर त्या अंगरक्षकांसाठी म्हणून हा मांसाहाराचा नैवेद्य इथं ठेवला गेलेला आहे। आणि ही प्रथा कोकणात आजही जशी पूर्वापार चालत आलेली आहे तशी आजही जपली जाते, चालवली जाते आणि ती फक्त काही भागांमध्ये आहे, संपूर्ण कोकणामध्ये ही प्रथा आपल्याला दिसून येत नाही। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।